तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी हा एक काळ अत्यंत कठीण ठरला आहे। 2 आठवड्यांपूर्वी अचानक झालेल्या अतिवृष्टी आणि हजारो हेक्टर जमीन खरडली गेली आहे आणि सोयाबीन, कपाशी, मूग, उडीद, तीळ यांसारखी महत्त्वाची पिके पूर्णपणे नाश झाली आहे। अधिकारी व नेते आले पाहून गेलेत, परंतु शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मिळाली का? तालुक्यातील अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांची शेती अतिवृष्टीमुळे पूर्णपणे नष्ट झाली आहे। नदीकाठच्या शेतांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। सोयाबीन, कपाशी, मूग, उडीद, तीळ या पिकांना या प्रचंड पावसामुळे धक्का बसलाय। शेतकऱ्यांच्या हक्कांचे कष्ट, त्यांची अनेक वर्षांची मेहनत काही तासात निसर्गाने लुटून घेतली आहे। अधिकारी व नेते घटनास्थळी आलेत, पाहणी केलीत, वृत्तपत्रांमध्ये बातम्या आल्यात, परंतु शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मिळाली की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे। शेतकऱ्यांच्या मते नुकसान भरपाई प्रक्रियेतही अजूनही विलंब होत आहे। अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती अत्यंत वेदनादायक आहे। काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की सर्व अधिकारी सुरळीत सुरू असताना निसर्गाने अचानक आपले हल्ले केलेत। आमच्या मेहनतीला फाटा दिलाय। सरकारी अहवालानुसार काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे, परंतु ती फार कमी असून वास्तविक नुकसानाची भरपाई होण्यासाठी अनेक महिन्यांची प्रतीक्षा करावी लागेल। मी विश्वजित बाखडे, दापुरी खुर्द येथील रहिवासी। आमच्या गावामध्ये या वर्षी जे काही नैसर्गिक आपत्ती आली, जे काही पूर परिस्थिती, भयावह अशा परिस्थितीची पूर आमच्या गावामध्ये गेले, यामध्ये 250 ते 300 एकर जमीन गावातील शेतकऱ्यांची अक्षरशः पुरानं खरडून गेली। त्यामध्ये पीक हाती नाही, ना पिकाचं उत्पन्न हाती नाही, शेतकऱ्याचा पैसा हाती नाही, ना शेतकऱ्यानं लावलेला पैसा पण हातात नाही। यामध्ये अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली का तो आत्महत्या करावं की आणखी काय करावं, त्या शेतकऱ्यापुढे खूप मोठा पेच पडला। शासनानं पीक विमा नावानं आमची जी फसवणूक केली, त्याचप्रमाणे निसर्गानं सुद्धा यावेळेस आमच्याकडे पाठ फिरवली। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बघाव तरी कोणाकडे? बैल पोळ्याच्या दिवशी अक्षरशः शेतकरी आत्महत्या करायला निघतो। त्याने पहिले आपल्या पत्नीचे, आपल्या लक्ष्मीचे दागिने गहाण करून शेती उभी केली, कृषी सेवा केंद्राचे बिल थकीत ठेवले। अशा याच्यात निसर्गानं त्याची साथ सोडली, राज्यकर्त्यांना त्याची साथ सोडली आणि नंतर शेवटी त्याच्याकडे एकच उपाय उरला, आत्महत्या करून। पण आत्महत्या करून तो काय करून? आम्ही गावातल्या काही युवकांनी यामध्ये ज्यांच्यावर अशी परिस्थिती आली त्यांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्हाला या न्यूज चॅनलच्या माध्यमाने एक तुम्हाला सांगायचं असं आहे की शासनाने कमीत कमी आचारसंहितेच्या काळातच जशी आमच्याकडे पदाधिकारी जसे लक्ष ठेवते, तशी शेतकरी म्हणून आमचं जगणं मान्य करा। आम्ही सुद्धा माणसं आहे, आम्हाला सुद्धा मुलं बाळं आहे, आमच्याकडे लक्ष द्या। आमच्या शेतीचं जे नुकसान झालं याची भरपाई करायची प्रयत्न करा। 2 आठवड्यापूर्वी नैसर्गिक आपत्ती आली आणि यामध्ये लाखो रुपयाचं नुकसान झालं। शेतकऱ्यांची शेती अक्षरशः खरडून निघालेली आहे। आपण सध्या तिवसा तालुक्यातील दापुरी या गावामध्ये शेतकऱ्यांच्या थेट शेताच्या बांध्यावर आलो आहोत। तिथे पिकाची काय अवस्था आहे आपण थेट बांध्यावर पाहून घेऊया। हे बघा, कपाशी या दादांनी 2 एकरामध्ये लावलेली आहेत, अत्यंत पाण्यानं खरडून निघालेली आहेत आणि पिकाची काय अवस्था हे झालेली आहे हे आपण स्वतः पाहू शकता। लाखो रुपयाचं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। या गावातील काही शेतकरी माझ्या सोबत आहेत। तर दादा, किती रुपयाचं नुकसान झालं, काय अपेक्षा आहेत आणि काय सांगाल शासनाला? जवळपास 60-70-80 हजाराचं नुकसान झालेलं आहे। गेल्या 2 आठवड्यापूर्वीपासून म्हणजे आमच्या गावामधून पूर गेला आहे मोठ्या प्रमाणात, तर त्याच्यामुळं खूप नुकसान झालं। तर आम्हाला काही तात्काळ मदत व्हावी ही आमची शासनाकडे विनंती आहे। नक्कीच लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे आणि शासनाकडून काही मदतीची शेतकऱ्यांची अपेक्षा आहेत। दादा, किती एकर तुमचं शेत आहे आणि काय सांगाल? माझं शेती माझ्याकडे 2 एकर आहे आणि मी लागवड केलेली शेती आहे 7 एकर। त्याच्यामध्ये सोयाबीन पेरलेलं आहे आणि ते पूर्ण असे गेल्या 2 आठवड्यापासून पाऊस चालू आहे, असे पुरं गेले आतापर्यंत 5 ते 6। आणि त्या सोयाबीनला असं खर्च केला आतापर्यंत, कर्ज बाजार येऊन शासनाचं कर्ज घेतलेलं आहे। पुन्हा आता ते दुसरं SKSचं कर्ज काढून त्या पिकाला आतापर्यंत लावलं। आता ते आशाने असं का पूर्ण ते खर्च निघून जाईल, निघणार नाही अशी आशा आहे। म्हणजे ते सोयाबीनला असं फळ बनून नाही राहिलं अधिकही। त्यासाठी शासनानं काहीतरी आम्हाला मदत द्यावी अशी तात्काळ एवढी विनंती आहे। आणि कर्जमाफी व्हावी, किंवा नाही तर आमचं एवढं कर्ज भरू शकणार नाही आम्ही, पण कायच्या भरोशावर भरणार आहे। पण एवढीच माझी विनंती आहे की आम्हाला काहीतरी मदत मिळावी। नक्कीच आपण पाहिलं तर या नैसर्गिक आपत्तीनं लाखो शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। शेती अक्षरशः रखडून निघालेली आहेत।
राजकीय नेते, पदाधिकारी, शासकीय अधिकारी शेतीच्या थेट बांधापर्यंत आलेत. कागदोपत्री सर्वेक्षणही झालं, परंतु त्या खरं शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळाली का, हा प्रश्न मात्र या निमित्तानं अद्यापही अनुत्तीर्ण आहेत. जयंत निखाडे, सिटी न्यूज, तिवसा. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत आणि शासनाच्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान भरून काढण्याकरिता शासनाने कृतिशील भूमिका घ्यावी लागेल.